नमस्कार मित्रांनो, लँडमार्क सिव्हिल सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा आढावा घेणार आहोत। हे क्विक रिव्हिजनसाठी एक महत्त्वाचं लेक्चर असणार आहे। या लेक्चरसाठी आपण लोकसेवा अकॅडमीची ही नोट यूज करणार आहोत। ही नोट कोरोना काळामध्ये लोकसेवा अकॅडमीकडून फ्री आणि आपण म्हणू शकतो की सर्वांसाठी ओपन ठेवलेली होती। त्यामुळे या नोट्सचा आपण यूज करूया। महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 आणि मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 साली झालेला होता। शिक्षण त्यांचे प्राथमिक शिक्षण हे पंतोजीच्या शाळेत झाले। माध्यमिक शिक्षण हे स्कॉटिश मिशनरी शाळा इंग्रजी पुणे येथे आणि उर्दू शिक्षक हे त्यांचे गफार शेख मुन्शी हे होते। ख्रिस्ती धर्मोपदेशक मिस्टर लिजिट साहेब यांनी शिक्षणामध्ये मदत केली। प्रेरणास्रोत कोण होतं तर थॉमस पेन लिखित राईट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिझन या पुस्तकांचा त्यांच्यावर प्रभाव होता। संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, मार्टिन ल्यूथर किंग यांचे जीवनचरित्र त्यांना प्रेरित करत होते। त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्था कोणत्या ते बघूया। 3 ऑगस्ट 1848 साली भारतातील पहिली मुलींची शाळा नेटिव्ह फिमेल स्कूल ही महात्मा फुलेंनी तात्यासाहेब भिडे यांचा वाडा बुधवार पेठ पुणे येथे सुरू करण्यात आली। प्रेरणा जी होती तर ती अहमदनगर येथील मिशनरी स्कूल प्राचार्य मिस फरार यांच्याकडून त्यांना मिळाली होती। मुलींसाठी पहिली शाळा काढता यावी म्हणून त्यांना खालील लोकांनी सहकार्य केले होते। तात्यासाहेब भिडे, दुसरे आहे सदाशिव गोविंद हाटे, सखाराम यशवंत परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर, जगन्नाथ सदाशिव हाटे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, बापूसाहेब मांडे, केशव बावळकर। 1848 रोजी त्यांनी ही मुलींची पहिली शाळा सुरू केली। 1951 आता इथे मिस्टेक झालेली, 1951 नाही